आज देवेंद्र फडणवीस यांची अधिकृतपणे घोषणा झालेली आहे। उद्या ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। काय नेमके आज दिवसभरात या संदर्भातल्या घडामोडी घडल्यात जाणून घेऊया न्यूज टॉप 9च्या सुरुवातीला। शिंदे फडणवीसांमध्ये वर्षावर पाऊण तास बैठक सकारात्मक झाल्याची सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदे उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। तर गृहमंत्री पदावर अद्यापही चर्चा सुरूच, सूत्रांची माहिती। शिंदेंना मंत्रिमंडळात राहण्याची विनंती केली आहे। सत्ता स्थापनेच्या दाव्यानंतर फडणवीसांचं वक्तव्य, तर फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही समर्थन दिलं, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। मात्र मंत्रिमंडळात राहणार की नाही हे थोड्याच वेळात स्पष्ट करणार, शिंदेंकडून स्पष्ट। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना भेटून त्यांना विनंती केली की शिवसेनेच्या वतीनं त्यांनी मंत्रिमंडळात राहावं आणि मी त्यांना हे देखील सांगितलं की शिवसेनेच्या आमदारांची आणि महायुतीच्या सगळ्या आमदारांची देखील या ठिकाणी ही इच्छा आहे। शिंदेंचं माहिती नाही ते कळेलच, पण मी तर शपथ घेणार असं म्हणत अजित पवारांनी मिश्किल टोला लगावला। दादांना सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळ शपथ घेण्याचा अनुभव आहे असं म्हणत शिंदेंनी त्याला प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं। दादा को नहीं, अरे भाई दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का। राज्यपालांकडे पत्र देत महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा, सत्ता स्थापनेसाठीचं पत्र राज्यपालांकडे सुपूर्द। भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यांनी मांडलेला प्रस्ताव एकमतानं मंजूर, तर आशिष शेलार, पंकजा मुंडे आणि रवींद्र चव्हाण यांच्याकडून ठरावाला अनुमोदन। भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव आपल्या समोर मांडतो। देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत संध्याकाळी 5:30 वाजता फडणवीसांचा शपथविधी। मोदी है तो मुमकिन है, एक है तो सेफ है, देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार। गटनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीसांनी सर्वांचे मानले आभार। निवडणुकीने एक गोष्ट आपल्या समोर निश्चितपणे ठेवली आहे, ती म्हणजे एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकिन है। 2019 मध्ये आपल्याला जनतेचा कौल मिळाला होता, मात्र तो हिसकावून घेण्यात आला। त्या काळात जनतेसोबत एक प्रकारे बेईमानी करण्यात आली। देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल।